वसुदेवाची स्वारी गावचा विट आली वसुदेवाची स्वारी गाव जागवित 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 आली वसुदेवाची स्वारी उजळून रामाच्या बाई उजळून रामाच्या बाई गाव जागवित आली वसुदेवाची स्वारी गाव जागवित आली वसुदेवाची स्वारी गाव जागवित आली वसुदेवाची स्वारी गाव जागवित आली वसुदेवाची स्वारी. धन्यवाद. क्या बात आहे चैतन्यजी. नाही आवाजात जरा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांच्या चैतन्यजी यांच्यासाठी. सारेगमपा आणि विविध मंचावरती आपण त्यांना पाहिलेलं आहेच आहे, पण एका अभंगाचा विषय आपला सुरू होता, त्या बाबतीत काही सांगाल? अभंगाचा विषय म्हणजे आज आपण लोककलेबद्दल खूप बोलतोय आणि याचा पायंडा बघायला गेलं तर पूर्वीच्या संगीतापासून खूप आहे आणि आज लातूरचे इतके चोखंदळ रसिक आपल्या समोर बसले तर खरं तर एक अभंग असं कधी कधी यांनी होत नाही, मन भरत नाही, एवढे छान लोक ऐकतायत. तर आज आपण अभंगांची श्रृंखला केली आहे, मेडले केलाय आणि आता काही दिवसांपूर्वीच बाबूजींची जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं केलं पंडित सुधीर फडके यांचं. तर त्यांच्याच पूर्वीच्या काही काळातल्या रचना आहेत, अभंग आहेत आणि काही इथे लोक आजी असतील, आजोबा असतील किंवा त्यांना तो रेफरन्स जास्त कळत असेल, कारण काही दिवसांपूर्वी म्हणजे की जेव्हा झी मराठी अल्फा मराठी होतं तर त्यावेळी अल्फा मराठीवर नक्षत्रांचे देणे नावाचा कार्यक्रम बरोबर आपल्याला सगळ्यांना तो माहिती आहे, तुमच्यापैकी पण काही जणांना माहित असेल. आणि जेव्हा तो कार्यक्रम करायचं ठरलं तर तो बाबूजींच्या कारकिर्दीवर कार्यक्रम होता. अशा मोठ्या लोकांच्या कारकिर्दीवर खरं छोटे कार्यक्रम करणं मुश्किल आहे, पण त्यावेळी त्यांचा अभंग घ्यायचं असं एक विषय झाला आणि त्यावेळी त्याचं संगीत संयोजन डॉक्टर सलील कुलकर्णी करत होते. आणि एखादा अभंग बाबूजींचा कुठला घ्यायचा, इतके अजरामर त्यांनी केलेले काव्य आहेत, गीतं आहेत, रचना आहेत, तर त्यातला एखादं काम घ्यायचं म्हणजे खूप मुश्किल आहे. काय घ्यायचं, तर त्यावेळी ही अभंगांची एक श्रृंखला केली होती, भक्ती संगीताची श्रृंखला केली होती, ती मी तुमच्यासमोर आणि ती आज लातूरकरांसाठी खास विशेष आम्हाला ऐकायला मिळेल. जोरदार टाळ्या होऊन जातात मग आपल्या.